काल जो काही नौटंकी उद्धवजींच्या उभाटा सेनेने केली, पत्रकार परिषद नाही म्हणे, महापत्रकार परिषद. आता पत्रकार परिषद नाही, महापत्रकार परिषद हे नवीन नाटक काय? आणि मग हे उद्धवजींना समजून घ्यावं लागेल की महाभारतामध्ये दुर्योधन आणि शकुनी मामा यांनी जर महाधोका किंवा महाकपट केलं नसतं तर पांडवांकडून कौरवाचा नाश झाला नसता. आणि मग एक खोटं लपवायला रोज खोटं बोलायला लागतं. असं 2.5 वर्ष आम्हाला द्यायचं कबूल केलं होतं, हे महाखोटं जर उभाटा सेनेने टाळलं असतं तर आज ही महापत्रकार परिषद ची नौटंकी करायची वेळ आली नसती. आणि रोज सकाळी 9 वाजता शकुनी मामाला महाखोटं बोलायचं आवरलं असतं तर आज टाहो फोडून महापत्रकार परिषदेची नौटंकी करण्याची वेळ आली नसती. आणि म्हणून जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, हे भावगीत मी उद्धवजींना सप्रेम भेट करतोय. तुम्ही ज्या पद्धतीने वारंवार सांगता की शकुनी मामा सकाळी 9 वाजता, मात्र वारंवार ते टीका करताना देखील पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने हा सगळा निकाल आहे तो देवेंद्र फडणवीस आणि नार्वेकरांनी मिळून हा दिला असं देखील सांगतात. मला वाटतं शिलीमानी गांजा ओढल्यावर ज्याला जे पाहिजे तो बोलू शकतो. सर्टिफिकेट आहे. आपण काय बोलतो याबद्दलचा काही पुरावा आहे? रोज तोंडावर पडणारी ही महानाटकी लोक आहेत. संजय राऊत त्याचे महाप्रमुख आहेत. याचं कारण आहे, आजपर्यंत ते 10 वेळा म्हणालेत हे सरकार पडेल, 25 वेळा म्हणाले आमदार अपात्र ठरतील, 50 वेळा म्हणाले उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात आम्हाला दिलासा मिळालाय, 100 वेळा म्हणाले या अगोदर की निवडणूक आयोग किंवा सर्वोच्च न्यायालय आमच्याच बाजूने आहे. पण प्रत्यक्षात खरं काय निघालं? हे महाखोटं बोलणाऱ्या महानाट्याचे महाप्रमुख संजय राऊत 100 वेळेला नाही 1000 वेळेला तोंडावर महा आपटले गेले. आणि त्यामुळे असे महाआपटे जे आहेत यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला काही अर्थच नाहीये. सर, संजय राऊत असंही म्हणतायत की प्रभू श्रीरामांनी काही भाजप पक्षात प्रवेश केलाय का? तुम्ही काहीही करा पण तुमचा रामराम सत्य होणार आहे असं संजय राऊत म्हणतात. ज्यांचं हे राम म्हणण्याची वेळ आली राजकीय दृष्ट्या, त्यांच्या आवाजात ना बळ आहे ना त्यात तथ्य आहे. भगवान रामाबद्दल जेवढा अपमान संजय राऊत यांनी केला तेवढा अपमान तर त्या ठिकाणी ISIच्या संघटनेच्या लोकांनी केला की नाही हाही प्रश्न आहे. राम वर्गणीच्या बाबतीत कुचेष्टा संजय राऊत यांनी केली. राम मंदिराच्या जागेच्या बाबत विवाद निर्माण केला. राम सेतू यावर प्रश्न उपस्थित करण्याबरोबर सलगी केली. राम भक्तांवर गोळ्या मारणाऱ्यांच्या बरोबर हात मिळवणी करून राम भक्तांचं रक्त संजय राऊत यांच्या पक्षाच्या हाताला लागलं. आणि आता भगवान रामाला एका पक्षामध्ये बांधण्याचं पाप सुद्धा तेच करतायत. आणि त्यामुळे राजकीय दृष्ट्या त्यांना हे राम म्हणण्याची वेळ जवळ आलेली आहे. आज तुम्ही मुंबईतल्या सगळ्या लोकसभा संदर्भामध्ये आढावा घेण्यात आलेला आहे. एकंदरीत भाजप मुंबईमध्ये 4 जागा आहेत त्या लढतील आणि शिंदे गटाला 2 देतील अशा महायुतीचा फॉर्म्युला एकंदरीत ठरला असं देखील म्हटलं जातं. कशा पद्धतीचा हा आढावा? कोण काय म्हटलं याच्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही. मी तुम्हाला विचारणारही नाही की तुम्हाला ही माहिती कोणी दिली. का महाखोटं पसरवणारे महापापी तुम्हाला रोज बंगल्यासमोर भेटत असतात. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांना मिळालेल्या खोट्या प्रश्नांना उत्तर मी देणार नाही. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, अन्य घटक पक्ष म्हणून आम्ही महायुती 6 जागा लढू. 3 आमच्या त्यातल्या सिटिंग आहेतच. महायुती म्हणून आम्ही 6 जागा जिंकू. आज तुम्ही आढावा घेतलेला आहे, कसा भारतीय जनता पक्ष महायुतीतल्या सर्व जागा जिंकून आणण्यासाठी आम्ही आमची कंबर कसली आहे. आम्ही त्याचा आढावा घेतो, त्याच्या योजना बांधतो, त्याचं नियोजन करतो. या सगळ्यातून अतिशय बूथ स्तरावर असेल, समाज गट स्तरावर असेल, समाज वर्ग स्तरावर असेल, भाषावार वर्ग स्तरावर असेल, आम्ही त्या ठिकाणी त्या सगळ्याबद्दलची
योजना आणि आखणी करतो. काही दिवसांपूर्वी 3 लोकसभांचं आमचं काम पूर्ण झालं होतं. आज उरलेल्या 3 लोकसभांचं काम पूर्ण झालं. आता 6 लोकसभांच्या मध्ये विजयाचा फॉर्म्युला, योजना, नियोजन आणि महारस्ता आम्ही त्या ठिकाणी नियोजित केलेला आहे. मुंबईतला काँग्रेसचा महत्वाचा चेहरा आहे, तो तुमच्या महायुतीमध्ये सहभागी झालेला आहे. दुसरीकडे सुशील कुमार शिंदे यांनी देखील आज असं वक्तव्य केलं की भाजपकडून मला ऑफर होती, त्यामुळे येत्या काळामध्ये काँग्रेसचे बरेच नेते तुमच्यामध्ये पाहायला मिळतील का? नाही, सुशील कुमारजी काय बोलले याचं मला माहिती नाही. मिलिंद देवरा त्या ठिकाणी स्वयंस्पष्ट काही काळ बोलतच होते. काँग्रेसचं कसं नुकसान होतं हे मिलिंद देवरा सांगत होते आणि आता ते काँग्रेसला पाठ दाखवून विकासाच्या मार्गावर एकनाथजींबरोबर नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आलेले आहेत. मी नक्की एक सांगेन, जो जो उद्धवजींच्या पक्षाबरोबर गेला त्याची वाताहत लावण्याचाच प्रयत्न उभाटा सेनाने केला. उद्धवजींसारखा अहंकारी नेता या राज्यामध्ये ना कधी झाला ना कधी होईल, ज्यांना स्वस्वार्थाशिवाय दुसरा कुठलाही विचार सुचत नाही. अगदी मित्रपक्षाचाही याचे अनुभव आम्ही घेतलेले आहेत. आता काँग्रेसला तो फटका पडतोय याबद्दल वाच्यता मिलिंद देवरा यांनी केली. आता उरल्या सुरलेल्या काँग्रेसची धुळदाण उद्धवजी कशी घालून देतील हे महाराष्ट्र बघेल. सर, लोकसभेच्या जागेच्या बद्दल काही चर्चा झाली आहे का? कारण अशी माहिती मिळते की भाजप मुंबईमध्ये 4 जागा. मी त्याचं उत्तर दिलं. कल्पोकल्पित प्रश्नावर मी उत्तर देणार नाही. 6 जागा महायुतीत आम्ही जिंकू. सर, विरोधक आता असं म्हणतायत की फिल्मफेअर देखील अवॉर्ड जो आहे तो देखील आता गुजरातला पाहून डाव की भाजप सरकार करतं असं विरोधक म्हणतायत. विजय वडेट्टीवारांनी असा आरोप केला. मला वाटतं ते जे आरोप करतायत त्याचा पूर्ण अभ्यास त्यांच्याकडे नाही. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी फिल्मफेअरचे अवॉर्ड होतात. ते काही सरकारी योजना नाही. फिल्मफेअर या विषयामध्ये सरकार GR काढून निर्णय करतं अशी भूमिका नाही ना. फिल्मफेअरसाठी काही सबसिडी सरकार देतं हा मुद्दा नाही. त्यांच्या सोयीने हा एका वर्तमानपत्राचा किंवा वर्तमानपत्राच्या एका विभागाचा विषय आहे आणि म्हणून त्या वर्तमानपत्राच्या मालकांना ते विचारा. आणि वडेट्टीवार यांनी गेल्या 2.5 वर्षामध्ये त्यांचं सरकार असताना जे काही वाढून ठेवलंय त्यातनं महाराष्ट्राला बाहेर काढण्यामध्ये आमचा जो प्रयत्न चाललाय त्यावर कधीतरी भाष्य करावं. महापत्रकार परिषद जनतेच्या न्यायालयामध्ये उद्धव ठाकरे गेले होते. नार्वेकर आणि फडणवीस यांची लॉची डिग्री तपासावी लागेल असं संजय राऊत यांनी टीका केली. मला तर संजय राऊत यांच्या पत्रकारितेची डिग्री तपासावी असं वाटतंय. इतकं महाखोटं, महापापी, महाअविचारी संपादक कसा असू शकतो आणि म्हणून त्यांचीच डिग्री एकदा बघावीशी वाटते. सर, अमित शहा असं म्हणाले की पुढची 30 वर्ष भाजपचंच सरकार देशामध्ये. माननीय अमित शहाजींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणं एवढा मी मोठा नाही. सर, जितेंद्र आव्हाड असं म्हणतायत की न्यायपालिकेच्या अनेक निर्णयांमधून जातीय व्यवस्थेचा वास येतो. न्यायव्यवस्थेत आरक्षण न देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 80% समाजावरती अन्याय केला. हा एक वाद. बाबासाहेबांनी अन्याय केला? मला हे वाक्य पूर्ण माहित नाही, त्यामुळे मी याच्यावर बिना वाचता किंवा बिना माहिती घेता भाष्य करणार नाही. पण तुम्ही सांगताय असं बाबासाहेबांच्या केलेल्या कर्तृत्वाबद्दल अपमानास्पद कोणी बोलत असेल तर त्याचा त्रिवार निषेधच केला पाहिजे. बरं सर, अजित पवार यांनी म्हटलं की भाजपात 75 नंतर रिटायर्ड होतात म्हणून शरद पवारांनी विश्रांती घ्यायला हवी. तर दुसरीकडे सुशील कुमार शिंदेचं नाव आहे की ते 80 वर्षाचे, पण त्यांना भाजपाकडून ऑफर आहे. त्यांना ऑफर कधी होती हे सुशील कुमारांनी सांगावं. त्यावेळेस त्यांचं वय काय होतं हेही सांगावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.